कन्या रास सप्टेंबर 2026 राशीफळ. बौद्धिक क्षमतेचे शिखर भद्र, राजयोग आणि अपार धनलाभाचा ऐतिहासिक काळ. कन्या राशीच्या भाग्यवान जातकांनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात यशाची नवीन व्याख्या लिहिण्यासाठी येत आहे. कारण या महिन्यात तुमच्या राशीचा स्वामी बुध हा स्वतःच्या उच्च राशीत तुमच्याच राशीत प्रथम स्थानात प्रवेश करून भद्र महापुरुष राजयोग हा पंचमहापुरुष राजयोगांपैकी महत्त्वपूर्ण असलेला राजयोग बनवणार आहे. इतकंच नाही तर 2 सप्टेंबरला तुमच्या दुसऱ्या घरात धनस्थानात स्वराशीचा शुक्र, 11व्या घरात लाभस्थानात उच्चचे गुरुदेव, 18 सप्टेंबरला तिथेच होणारा गुरु आणि मंगळाचा नीचभंग राजयोग तुम्हाला संपत्ती, मानसन्मान आणि इच्छापूर्तीची सुवर्ण फळं देणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातली 6वी पृथ्वी तत्वाची आणि बुधाच्या अधिपत्याखालील रास आहात. तुमचा स्वभाव अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता, सूक्ष्म निरीक्षण आणि डिटेल ओरिएंटेड, परिपूर्णता, व्यावहारिक विचार, तर्कशुद्ध दृष्टिकोन आणि हजरजबाबीपणा, शिस्तबद्ध जीवनशैली, इतरांना मदत करण्याची सेवाभावी वृत्ती आणि विश्लेषणात्मक क्षमतेच्या जोरावर कठीण समस्यांवर क्षणात तोडगा काढण्याची ताकद. तुमची हीच परिपूर्णता आणि चातुर्य या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला सर्व क्षेत्रात अव्वल बनवणार आहे. या महिन्याचा महामंत्र आहे अचूक नियोजन, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि योग्य निर्णय क्षमता हीच यशाची सगळ्यात मजबूत शिखर गाठून देतं. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे परिपूर्णता अर्थात परफेक्शन. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत पहिल्या घरातील उच्चचा बुध हा भद्र राजयोग निर्माण करणारा, 11व्या घरातील उच्चचा गुरु व मंगळ हा नीचभंग राजयोग करणारा. 7 सप्टेंबरला तुमचा राशीस्वामी बुध हा स्वतःच्या कन्या राशीत उच्चीचा होऊन भद्र महापुरुष राजयोग बनवेल. 17 सप्टेंबर नंतर सूर्यदेव तिथे येऊन बुधादित्य राजयोग तयार करतील. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला, नशिबाला अनोखी झळाळी देईल. या 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, अतिविचार. लहानशा गोष्टींचा अतिविचार करून स्वतःचं मानसिक आरोग्य हे बिघडू देऊ नका. दुसरी चूक, अति टीकात्मक कृती. इतरांमधील चुका शोधण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गुणांना नेहमीच प्रोत्साहन द्या. तिसरी चूक, 17 सप्टेंबर पूर्वी विनाकारण खर्च. 17 सप्टेंबर पर्यंत सूर्यदेव हे 12व्या घरात असल्याने बजेटचं योग्य नियोजन करा. चौथी चूक, काम पुढे ढकलणं. हातात आलेली उत्तम संधींवर त्वरित निर्णय घ्या, उशीर करू नका. 5वी चूक, आरोग्याकडे लक्ष द्या. पोटाच्या किंवा पचनक्रियेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. धन, कुटुंब, वाणी. कन्या राशीच्या जातकांनो, 2 सप्टेंबरला तुमचा धनेश आणि भाग्येश हे शुक्र दुसऱ्या घरात तुळ राशीत स्वराशीत प्रवेश करत आहेत. तुमच्या धनसंचयात मोठी वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. थकीत जे पैसे असतील ते परत मिळतील. तुमच्या वाणीत अद्भुत गोडवा आणि आकर्षण देखील निर्माण होईल, ज्यामुळेच लोक तुमचं ऐकतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नवीन सोन्या चांदीचे दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची देखील खरेदी होईल. पराक्रम, परिश्रम आणि प्रवास. 3ऱ्या घरावर उच्चच्या गुरुदेवांची शुभदृष्टी आहे. तुमचा आत्मविश्वास, तुमची निर्णय क्षमता ही कमालीची वाढणार आहे. नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि व्यावसायिक नेटवर्किंगसाठी हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. प्रवास हे अत्यंत यशस्वी ठरतील आणि त्यातूनच मोठे व्यावसायिक तुम्हाला फायदे देखील मिळतील. वास्तू, वाहन आणि आई. चतुर्थेश गुरुदेव हे 11व्या घरात उच्च राशीत विराजमान आहे आणि त्यांच्याच प्रभावाने वास्तू आणि वाहनाचं तुम्हाला उत्तम सुख लाभणार आहे. नवीन घर असेल, नवीन वास्तू असेल, नवीन गाडी असेल तर हे खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आईचं आरोग्य उत्तम राहील. तिचं पूर्ण सहकार्याने तुमची कामं देखील फळास येतील. शिक्षण, प्रेम आणि संतती. पहिल्या घरात उच्चीचा बुध आणि दुसऱ्या घरातील स्वराशीचा शुक्र हा विद्यार्थ्यांना अभ्यासात अव्वल ठेवेल. CA, फायनान्स, डेटा सायन्स, IT आणि स्पर्धा परीक्षा या देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक यश मिळेल. प्रेम व विवाह. दुसऱ्या घरातील शुक्र हा लव्ह लाईफमध्ये प्रचंड गोडवा आणेल. लग्नासाठी योग्य स्थळ हे चालून येतील आणि नातं पक्क होण्याचे देखील योग आहेत. तुमच्यासाठी एक प्रश्न. कन्या राशीच्या जातकांनो, जेव्हा एखादं काम 100% परफेक्ट होत नाही
तेव्हा तुम्ही चिंता करत बसता की त्यात सुधारणा करून लगेचच पुढे जाता? तुमचं उत्तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळेच वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आता जाणून घेऊया आरोग्य, कर्ज आणि स्पर्धक यांच्याबद्दल. पहिल्या घरात राशीस्वामी बुधदेव हा उच्चीचा झाल्यानेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा ही अप्रतिम राहणार आहे. निरोगी शरीर आणि शांत स्पष्ट विचार हीच यशाची खरी संपत्ती आहे. जुन्या आजारांमधून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. कोर्टाची कामं किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये शत्रूवर तुमचा पूर्ण विजय होईल. नोकरी वर्गासाठी 18 सप्टेंबर पर्यंत 10व्या घरात मंगळ आणि पहिल्या घरात भद्रयोग हे तुम्हाला कार्यक्षेत्रात स्टार बनवेल. पदोन्नती, प्रमोशन किंवा पगारवाढ आणि नवीन पद मिळण्याचे देखील प्रबळ योग आहे. नोकरी व व्यवसाय. व्यापारी वर्ग हा 11व्या घरातील उच्चीचा गुरु 18 सप्टेंबर पर्यंत नीचभंग राजयोग. व्यापाऱ्यांना या राजयोगामुळे प्रचंड नफा मिळवून देईल. नवीन डील्स, क्लायंट्स मिळून व्यवसायाचा देखील विस्तार होईल. कन्या राशीच्या जातकांनो, महाभारतात महात्मा विदुर आणि चाणक्य हे त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्ता, नीतिमत्ता आणि अचूक नियोजनासाठी ओळखले जातात. जेव्हा संपूर्ण राज्य हे संकटात होतं तेव्हा विदुराच्या बुद्धिमत्तेने पांडवांना अनेक संकटांमधून बाहेर काढलं. पहिल्या घरातील बुधाचा हा भद्र राजयोग तुम्हालाच विदुरासारखी सूक्ष्म बुद्धिमत्ता आणि त्याच्यासारखाच दूरदृष्टी प्रदान करत आहे. ताकदीपेक्षा बुद्धी आणि योग्य रणनीती हे नेहमीच श्रेष्ठ ठरते. हा महिना तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर जग जिंकण्याचा आहे. आता महिला वर्गासाठी. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, दुसऱ्या घरात स्वराशीचा शुक्र हा पहिल्या घरात उच्चीचा बुध महिलांसाठी हा महिना अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना मोठं यश आणि आर्थिक प्रगती मिळेल. घरातील कामांचं तुमचं कौतुक होईल. नवीन खरेदीचे देखील या वेळेला योग बनतील. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी जाणून घेऊया. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक आनंद लाभेल. अध्यात्म आणि वाचनात देखील मन रमेल. जर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर हा महिना अत्यंत समाधानी आणि चिंतामुक्त राहणार आहे. आता भाग्य व शुभ संकेत. पहिल्या घरातील भद्र राजयोग हा दुसऱ्या घरातील स्वराशीचा शुक्र आणि 11व्या घरातील उच्चीचा गुरु हे दोघंही या महिन्याचे सगळ्यात मोठे राजयोग तुम्हाला देणार आहे. या महिन्यात तुम्हाला नशिबाची 95% साथ लाभणार आहे. बृहत पाराशर आणि होराशास्त्रानुसार जेव्हा कन्या राशीचा स्वामी बुध हा स्वतःच्या राशीत पहिल्या घरात असतो तेव्हा भद्र महापुरुष राजयोग बनतो. असा जातक अत्यंत बुद्धिमान, विद्वान, समृद्ध आणि दिसायला आकर्षक आणि समाजात उच्च दर्जा मिळवणारा असतो. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश आपण समजून घेऊया. पहिल्या घरातील उच्चीचा बुध सांगतो की स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि निर्णयांवर पूर्ण विश्वास ठेवा. दुसऱ्या घरातील स्वराशीचा शुक्र सांगतो की वाणीत गोडवा आणि आत्मविश्वासात तुमच्या ताकद ठेवा. 11व्या घरातील गुरु सांगतो मोठी स्वप्न पहा, ती पूर्ण होण्याची आता वेळ जवळ आली आहे. या ग्रहस्थितीचा एकूण प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात CA, अकाउंट्स, डेटा ॲनालिटिक्स, बँकिंग, सॉफ्टवेअर, मीडिया, वकील आणि कन्सल्टन्सी या क्षेत्राशी जोडलेल्या कन्या राशीच्या जातकांनी नवीन प्रोजेक्ट सुरू करावेत. त्यात त्यांना प्रचंड यश आणि पैसा मिळेल. अतिविचार करण्यापेक्षा कृतीवर भर द्या. जेव्हा बुद्धिमत्तेला योग्य कर्माची जोड मिळते तेव्हाच यशाचं शिखर गाठणं हे खूप सोपं होतं. आता लाभ आणि इच्छापूर्ती. 11व्या घरातील उच्चीचा गुरु आणि 18 सप्टेंबर पर्यंत नीचभंग राजयोग तुमच्या सर्व इच्छा हा वेगाने पूर्ण करणार आहे. तुम्हाला अफाट धनलाभ होईल. 17 सप्टेंबर पर्यंत 12व्या घरातील सूर्य हा परदेश प्रवासाचे किंवा
परदेशी कंपनीतून कामाचे योग देखील बनवणार आहे. आता बघूया सप्टेंबर 2026 मध्ये कन्या राशीसाठी असलेलं स्कोर कार्ड काय सांगतं ते. पैसा व धन 10 पैकी 9.5, प्रेम व विवाह 10 पैकी 9, करिअर व व्यवसाय 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 9, कुटुंब व वास्तू 10 पैकी 9, भाग्य 10 पैकी 9.5, मानसिक शांती 10 पैकी 8.5. आता या काळात काही दिवस हे विशेष शुभ आहेत. त्यात 5, 6, 10, 11, 19, 20, 24 आणि 25 सप्टेंबर या दिवसांमध्ये महत्त्वाची कामं पूर्ण करा. काही दिवस सावध राहण्याचे आहेत, जसं की 3, 8, 16 आणि 23 सप्टेंबर या दिवशी अतिविचार किंवा वादविवाद टाळा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता बघूया सोपे आणि सिद्ध केलेले उपाय. राशीस्वामी बुधदेवांसाठी दर बुधवारी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा. धन आकर्षण निर्माण करण्यासाठी दर शुक्रवारी महालक्ष्मीला पांढरी मिठाई अर्पण करा. प्रगतीसाठी दररोज पशुपक्ष्यांना हिरवा चारा किंवा धान्य टाका. कन्या राशीच्या जातकांनो, वैयक्तिक रत्नांसाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास हा आवश्यक असतो. परंतु या सप्टेंबर महिन्यात कन्या राशीच्या जातकांनी आपली एकाग्रता, आपली निर्णय क्षमता आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी पन्ना, हिरवा ऑनिक्स, मरगज परिधान करणं लाभदायक आणि सुरक्षित राहील. लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. राशी भविष्य सामान्य गोचर आणि परिभ्रमावर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जन्मपत्रिकेचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल, करिअर, लग्न किंवा आर्थिक अडचणींवर अचूक उपाय हवे असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करा, कृपया फोन कॉल करू नका. कन्या राशीच्या जातकांनो, हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी बुद्धिमत्तेचा, तुमच्या भाग्योदयाचा आणि अपार समृद्धीचा काळ हा घेऊन आला आहे. प्रथम घरातील उच्चेचा बुध हा 11व्या घरातील उच्चेचा गुरु तुमच्या आयुष्यात यशाची सुवर्ण फळं देणार आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे पूर्णपणे तुमच्या कर्मांवरच अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात तुळ राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.